गरोदर असलेल्या पत्नीला उपचारासाठी दुचाकीवरून सांगोल्याकडे घेऊन येत असताना झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला। ही घटना शनिवारी दिनांक 27 रोजी दुपारी घडली। सागर भारत जाधव वय 27 व सुजाता सागर जाधव वय 24 राहणार वाकी शिवणे तालुका सांगोला अशी मृतांची नावे आहेत। सांगोला कडलास मार्गावरील माण नदीजवळ दुपारी सुमारे 2:40 हा अपघात झाला। कडलासहून सांगोल्याकडे येत असलेल्या जाधव दाम्पत्याच्या दुचाकीला सांगोल्याकडून कडलासच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरने GJ05 CY 1339 जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की दोघेही गंभीर जखमी झाले। अपघातानंतर अमोल नानासाहेब जाधव यांनी तातडीने दोघांना ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साळुंखे यांनी तपासणीनंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले। गरोदर पत्नीसह उपचारासाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेमुळे वाकी शिवणे गावावर शोककळा पसरली असून पुढील तपास सांगोला पोलिसांकडून सुरू आहे।